Hello, dear students. Today we will see reactions of arene diazonium salt. Reactions of arene diazonium salt. त्यालाच आपण बोलतो अराइल डायझोनियम सॉल्ट. ओके, म्हणजे कोणता? बेंझिन डायझोनियम सॉल्ट. त्याच्यावरती कोणत्या रिएक्शन होतात ते बघूयात. In a previous video lecture we have seen carbylamine test and after that mechanism of carbylamine test. त्यानंतर आपण बघितलंय रिएक्शन ऑफ नायट्रस ऍसिड विथ प्रायमरी अमाइन्स. बरोबर आहे. नायट्रस ऍसिडची रिएक्शन जेव्हा प्रायमरी अमाइन सोबत होते तेव्हा डायझोनियम सॉल्ट फॉर्म होतो. when aliphatic amine react with nitrous acid form aliphatic diazonium salt which is unstable and broken down in presence of water and gives alcohol. But when aromatic primary amines react with the nitrous acid forms a aryl diazonium salt which is quite stable than the aliphatic diazonium salt. तो का स्टेबल आहे अराइल डायझोनियम सॉल्ट और अरीन डायझोनियम सॉल्ट? ड्यू टू रेझोनन्स स्ट्रक्चर. ते पण आपण काल बघितले. रेझोनन्स स्ट्रक्चरमुळे अराइल डायझोनियम सॉल्ट स्टेबल आहे आणि अलिफॅटिक डायझोनियम सॉल्ट इज अनस्टेबल. मग काय करतो? अराइल डायझोनियम सॉल्ट शोज द सम रिएक्शंस. फ्यू रिएक्शन और टू टाइप ऑफ रिएक्शन. किती टाइपचे रिएक्शन शो करतो? टू टाइप्स ऑफ रिएक्शन. वन इज द बाय लिव्हिंग डायझो ग्रुप लिव्ह करून शो करतो. अँड अनदर टाइप ऑफ रिएक्शन विच शोज द अराइल डायझोनियम सॉल्ट इज द बाय रिटेन्शन ऑफ डायझो ग्रुप. ओके, दोन टाइपच्या रिएक्शन बेंझिन डायझोनियम सॉल्ट और अराइल डायझोनियम सॉल्ट शो करतोय. फर्स्ट टाइप ऑफ रिएक्शन ऑफ अराइल डायझोनियम सॉल्ट बाय लिव्हिंग डायझो ग्रुप. Aryl diazonium salt shows the two types of chemical reactions. One is the by leaving diazo group and second type of chemical reaction by retention of diazo group. ओके, म्हणजे बेंझिन डायझोनियम सॉल्ट जो आहे एका ह्याच्यात काय करतो? तो डायझो ग्रुप लिव्ह करतो आणि त्यापासून दुसरे प्रोडक्ट फॉर्म होतात डायझोनियम सॉल्ट पासून. आणि एका ह्याच्यात काय करतो? रिटेन्शन ऑफ डायझो ग्रुप, म्हणजे डायझो ग्रुप जशाच तसा राहतोय. तर पहिल्या ह्याच्यात बघूयात बाय लिव्हिंग डायझो ग्रुप. दॅट डायझो ग्रुप इज अ व्हेरी गुड लिव्हिंग ग्रुप. देअरफॉर इट रिएक्ट्स विथ अदर कंपाऊंड्स अँड फॉर्म अ डिफरंट कंपाऊंड्स. तर कोणते कोणते कंपाऊंड फॉर्म होतात आपण ते बघूयात. वेन अराइल डायझोनियम सॉल्ट जेव्हा when aryl diazonium salt Cl-, बरोबर, याला बोलतात बेंझिन डायझोनियम सॉल्ट और अराइल डायझोनियम सॉल्ट और अरीन डायझोनियम सॉल्ट. reacts with CuCl and HCl हिट केलं काय फॉर्म होतं? फॉर्म्स द क्लोरोबेंझिन. एक क्लोरीन इथं अटॅच होतो and evolves the nitrogen gas. Forms the chlorobenzene and evolves the nitrogen gas. And this is the nucleophilic substitution reaction. या सगळ्या कोणते? nucleophilic substitution reaction. Nucleophile replaces the Cl-. Nucleophile replaces the diazo group and form a different compounds. Okay, वेगवेगळे कंपाऊंड फॉर्म होतात. त्याला कोणतं बोलतात? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. बरोबर आहे, सबस्टिट्यूट होऊ लागले. Cl- इथं डायझो ग्रुपला रिप्लेस केलं, डायझो ग्रुप निघून गेला, Cl तिथं अटॅच झालं. काय झालं? सबस्टिट्यूशन रिएक्शन. कोणती सबस्टिट्यूशन आहे? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. याला कोणती रिएक्शन बोलतात? सँडमेयर रिएक्शन. तुम्हाला ह्याच्यामध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स अँड अरेन्स मध्ये प्रिपरेशन ऑफ हॅलोअरेन्स
क्लोरोबेन्झीन ब्रोमोबेन्झीन प्रिपेअर करत असताना सँडमेअर रिॲक्शन झाली असेल, बरोबर आहे, सँडमेअर रिॲक्शन, तर त्या रिॲक्शन मध्ये हा पार्ट आहे. किंवा सँडमेअर रिॲक्शन आहेच काय, तर फर्स्ट स्टेपमध्ये काय होतं, ॲनिलीन फॉर्म्स द बेन्झीन डायझोनियम सॉल्ट. ॲनिलीन पासून काय होतं, बेन्झीन डायझोनियम सॉल्ट, अँड दॅट डायझोनियम सॉल्ट रिॲक्ट विथ द क्युप्रस क्लोराइड CuCl, Cu+1 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असतो, CuCl in presence of HCl form chlorobenzene. Okay, and again CuBr in presence of HBr react with form bromobenzene. Okay, हे कोणते सँडमेअर रिॲक्शन. कशापासून क्लोरोबेन्झीन फॉर्म झालं, डायझोनियम सॉल्ट. डायझोनियम सॉल्ट कशापासून फॉर्म झालं, ॲनिलीन. ओके, बेन्झीन डायझोनियम सॉल्ट असलं. ओके, प्रायमरी अमाइन्स पासून. मग दॅट अगेन दिस डायझोनियम सॉल्टची आपण रिॲक्शन पाहतोय. डायझोनियम सॉल्ट reacts with CuBr, HBr, काय फॉर्म करेल, ब्रोमोबेन्झीन. काय फॉर्म होईल, ब्रोमोबेन्झीन. इथं ब्रोमीन प्लस नायट्रोजन गॅस होतो. या दोन रिॲक्शन झाल्या डायझोनियम सॉल्टच्या, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. देन थर्ड, दिस डायझोनियम सॉल्ट react with CuCN and KCN. N triple bond N इथे plus Cl minus. Benzene diazonium salt reacts with CuCN and KCN. Heat केलं, gives the benzene cyanide. Cyanide group हा इथे अटॅच होतो and replaces the diazo group. Okay, replaces the diazo group. Cyanide, which is a nucleophile, substitutes the diazo group. Therefore, this is a nucleophilic substitution reaction. हे कोणते आहे, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. आणि डायझो ग्रुप काय होतो, लिव्ह होतो. ओके, CN इथं अटॅच होतो. ओके, अँड दिस 3 रिॲक्शन, पहिले आतापर्यंतच्या ज्या 3 रिॲक्शन झाल्या, फॉर्मेशन ऑफ क्लोरोबेन्झीन फ्रॉम डायझोनियम सॉल्ट, फॉर्मेशन ऑफ ब्रोमोबेन्झीन फ्रॉम डायझोनियम सॉल्ट, फॉर्मेशन ऑफ सायनोबेन्झीन और बेन्झीन सायनाइड. ओके, आयसोसायनाइड आणि सायनाइड मध्ये काय फरक आहे तुम्हाला माहिती आहे. सायनाइड म्हटल्यानंतर C ट्रिपल बॉन्ड N दॅट कार्बन अटॅच टू चेन, अँड आयसोसायनाइड म्हटल्यानंतर N ट्रिपल बॉन्ड C दॅट नायट्रोजन अटॅचेस टू चेन. ओके, हा कोणता आहे, सायनाइड. आयसोसायनाइड आपण मागे बघितलंय. ओके, दिस 3 आर द सँडमेअर रिॲक्शन. कोणत्या होत्या, सँडमेअर रिॲक्शन. पुन्हा अगेन बेन्झीन डायझोनियम सॉल्ट also shows the substitution reaction with. इथे मी आता डायरेक्ट प्रत्येक वेळेस हे न काढता AR म्हणजेच अरोमॅटिक रिंग, N ट्रिपल बॉन्ड N प्लस Cl मायनस. बेन्झीन डायझोनियम सॉल्ट reacts with the copper powder in presence of copper powder and HCl. copper powder and HCl. okay, CuCl नाही आता, copper powder and HCl forms the ArCl म्हणजे क्लोरोबेन्झीन प्लस नायट्रोजन गॅसिहॉल. रिॲक्शन सेम आहे. इथं CuCl आणि HCl वापरला तरी क्लोरोबेन्झीन फॉर्म होतो, किंवा Cu पावडर आणि HCl वापरला तरी क्लोरोबेन्झीन फॉर्म होतो. पण जेव्हा Cu पावडर वापरतात त्याच ठिकाणी CuClच्या ठिकाणी, त्यावेळेस ही कोणती होते, गटरमन रिॲक्शन. कोणती, गटरमन रिॲक्शन. ओके, आणि जेव्हा CuCl वापरू ऍट दॅट टाइम दॅट इज सँडमेअर रिॲक्शन. ओके, सँडमेअर रिॲक्शन. तर येते लक्षात, when we use diazonium salt react with the CuCl and HCl and form a chlorobenzene by replacing the diazo group. At that time we call it Sandmeyer reaction. When diazonium salt react with the CuBr and HBr and forms bromobenzene, at that time we call it Sandmeyer reaction. But when diazonium salt react with HCl in the presence of copper powder and form a chlorobenzene, at that time in the presence of copper powder म्हटलं की at that time we call it Gattermann reaction. काय बोलतो, Gattermann reaction. And another also ArN plus triple bond N diazonium salt
react with HBr in presence of copper powder forms the bromobenzene. काय फॉर्म करतो? ब्रोमोबेंझिन. दिस इज ऑल्सो गॅटरमन रिएक्शन. गॅटरमन रिएक्शन मध्ये काय केलं? गॅटरमन नेम ऑफ सायंटिस्ट. सॅंडमेअरनं तिथे CuCl आणि CuBr यूज केलं तिथे, आणि कॉपर पावडर यूज करून सुद्धा सेम रिएक्शन होते डायझोनियम सॉल्ट सोबत दाखवून दिलं, आणि ह्या गॅटरमन रिएक्शन आहेत. दिस इज ऑल्सो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन अँड फॉर्म्स क्लोरोबेन्झिन अँड ब्रोमोबेन्झिन. ओके, दोन गॅटरमन रिएक्शन पण सेम आहे, प्रोडक्ट सेम आहे. डायझोनियम सॉल्टच्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहेत. ओके, प्रोडक्ट सेम आहे, पण कोणती कंडिशन आहे ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर दॅट डायझोनियम सॉल्ट रिॲक्ट विथ KI, ओनली KI, तिथे कोणता हे कॅटलिस्ट गरजेचं नाही, ओनली KI फॉर्म्स द आयोडोबेन्झिन. काय फॉर्म करतो? आयोडोबेन्झिन. पोटॅशियम आयोडाइड, ओनली KI. That KI replaces the diazo group. Iodine replaces the diazo group and form the iodobenzene plus nitrogen gas plus KCl. ओके, इथं काय HCl. तर यावेळेला दिस आयोडोबेन्झिन इज फॉर्म फ्रॉम द डायझोनियम सॉल्ट. ओके, गॅटरमन ह्या दोनच रिएक्शन आहेत. कॉपर पावडर यूज केलं ती गॅटरमन रिएक्शन, आणि CuCl CuBr यूज केलं डायझोनियम सॉल्ट सोबत CuCN वगैरे, तर त्या सॅंडमेअर रिएक्शन. देन अगेन नेक्स्ट रिएक्शन आहेत कुणासोबत? डायझोनियम सॉल्टच्या. डायझोनियम सॉल्टची दुसरी रिएक्शन विथ H3PO2. डायझोनियम सॉल्ट रिएक्ट विथ डायझोनियम सॉल्ट ErN ट्रिपल बॉन्ड N प्लस Cl मायनस reacts with H3PO2 and water forms the, काय फॉर्म करतं? हा डायझो ग्रुपला रिप्लेस करतं आणि इथं हायड्रोजन अटॅच होतो. काय हायड्रोजन अटॅच होतो अँड फॉर्म द बेन्झीन ArH प्लस H3PO3. ला काय बोलतात? माइल्ड रिडक्शन. अंडरगोज माइल्ड रिडक्शन इन द प्रेझेन्स ऑफ फॉस्फरस असेल H3PO2 अँड फॉर्म अ बेन्झीन फ्रॉम अ डायझोनियम सॉल्ट. कशापासून फॉर्म केलं? डायझोनियम सॉल्ट पासून. काय फॉर्म झालं? बेन्झीन. कशासोबत रिएक्शन आहे? H3PO2 अँड H2. त्याच्यानंतर नेक्स्ट डायझोनियमची रिएक्शन दुसरी कोणती आहे? इन प्रेझेन्स ऑफ इथाइल अल्कोहोल ऑल्सो इट गिव्स द बेन्झीन. अंडरगोज माइल्ड रिडक्शन इन प्रेझेन्स ऑफ इथाइल अल्कोहोल. दिस aryl diazonium salt undergoes mild reduction in presence of ethyl alcohol and gives benzene ArH, gives benzene by replacing the diazo group N2 plus. इथं काय होईल? हा H इथं अटॅच झालाय, राहिलं काय? CH3CHO, इथला एक हायड्रोजन Cl सोबत HCl. ओके, काय फॉर्म झाला? बेन्झीन. ओके, आणि दिस इज acetaldehyde इज अ बाय प्रोडक्ट. रिएक्शन ऑफ डायझोनियम सॉल्ट विथ इथाइल अल्कोहोल फॉर्म्स बेन्झीन. या दोन काय? माइल्ड रिडक्शन ऑफ डायझोनियम सॉल्ट फॉर्म्स द बेन्झीन. नेक्स्ट, व्हेन बेन्झीन डायझोनियम सॉल्ट heated with only water at 100 or near about 20 degrees Celsius जवळपास, then diazonium salt, benzene diazonium salt also break down. मी सांगितलं होतं तुम्हाला की benzene diazonium salt is more stable than the aliphatic diazonium salt, but this is also not so much stable की स्टोअर करू शकतो आणि नंतर वापरू शकतो. हाय टेम्परेचरला हा पण काय होतो? ब्रेकडाऊन होतो. कोणता? बेन्झीन डायझोनियम सॉल्ट. अँड फॉर्म्स द फिनॉल. तिथे काय होत होतं? अल्कोहोल होत होतं, आणि इथे काय फॉर्म होतो? फिनॉल. दिस इज द बेन्झीन डायझोनियम सॉल्ट N प्लस Cl मायनस इन प्रेझेन्स ऑफ वॉटर ॲट हाय टेम्परेचर, किंवा टेम्परेचर केलं जवळपास हाय म्हणजे 20-25 डिग्री सेल्सिअसला काय होईल? फॉर्म्स द फिनॉल OH by replacing the diazo group N2 plus HCl.
ओके, काय फॉर्म झालं, फिनॉल फ्रॉम द बेंझिन डायझोनियम सॉल्ट. ही पण रिॲक्शन आहे तुम्हाला अल्कोहोल फिनॉल इथरमध्ये सँडमेअर रिॲक्शन नावाखालीच. पहिल्यांदा ॲनिलीन पासून आपण काय करतो, डायझोनियम सॉल्ट तयार करतो, आपण बघितले. आणि डायझोनियम सॉल्ट वेन हिटेड विथ वॉटर इट फॉर्म्स द फिनॉल. ओके, आतापर्यंत डायझोनियम सॉल्टच्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन बघितले आपण वेगवेगळ्या. त्याच्यात सँडमेअर रिॲक्शन होत्या, पुन्हा गॅटरमन रिॲक्शन होत्या, पुन्हा माइल्ड रिडक्शन फॉर्म्स द बेंझिन, माइल्ड रिडक्शनमध्ये बेंझिन फॉर्म होतं वगैरे आपण बघितलं. ओके, त्या डायझोनियम सॉल्टवरच्या काही रिॲक्शन आहेत, लक्षात ठेवा, इझी आहेत. वेगवेगळ्या चॅप्टरमध्ये या रिॲक्शनचा संबंध येतो. म्हणजे हॅलोअरेन्समध्ये आहे, फिनॉलमध्ये आहे. ओके, आणि इथे पण आहे. ओके, पहिली प्रोसेस सेम आहे, ॲनिलीनपासून डायझोनियम सॉल्ट तयार करण्याची, बेंझिन डायझोनियम सॉल्ट जे आपण बघितले आहे. आणि त्या डायझोनियम सॉल्टवरती वेगवेगळ्या रिॲक्शन आहेत, त्या आपण बघितल्या. नेक्स्ट, chemical reactions of aryl diazonium salt with retention of a diazo group. And the retention of a diazo group. See, next type of reaction which show benzene diazonium salt, that is the chemical reactions involving retention of diazo group. म्हणजे इथे डायझो ग्रुप निघून जात नाही, डायझो ग्रुप जशाच तसा राहतो. ओके, आतापर्यंतचे आपण केमिकल रिॲक्शन्स ऑफ बेंझिन डायझोनियम सॉल्ट बाय लिव्हिंग ऑफ डायझो ग्रुप बघितल्या. डायझो ग्रुप निघून जातो, दॅट आर द न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आणि कुठले कुठले प्रोडक्ट फॉर्म होतात ते बघितले. मग इथे काय होतं, इन रिॲक्शन इन्व्हॉल्विंग रिटेन्शन ऑफ डायझो ग्रुप, दॅट डायझोनियम सॉल्ट reacts with phenol as well as aniline in a mild basic condition, forms the azo compounds. काय फॉर्म करतात, azo compounds. azo compounds काय असतात, ज्याच्यामध्ये हा ग्रुप आहे N डबल बॉन्ड N, त्याला काय बोलतात, azo compounds. काय बोलतात, azo compounds which have a bright color. एकदम असा ब्राईट गडद कलर राहतो. देअरफॉर दॅट azo compounds are used in dyes, कलरिंग एजंट, डाईज मध्ये यूज करतात. मग when that diazonium salt, benzene diazonium salt react with phenol, benzene diazonium salt ट्रिपल बॉन्ड N, इथे प्लस इथे Cl मायनस. बेंझिन डायझोनियम सॉल्ट रिएक्ट विथ फिनॉल, फिनॉल हा फिनॉल आहे, फॉर्म्स द ऑरेंज डाय इन माइल्ड बेसिक कंडिशन, OH मायनस, माइल्ड बेसिक कंडिशन. That diazo group attaches to the para position of phenol and replaces the hydrogen atom of para position of phenol. इथला काय, प्रत्येक कॉर्नरला बेंझिनचा हायड्रोजन आहे, इथला हायड्रोजन काय होतो, या Cl सोबत जातो निघून, आणि काय फॉर्म होतं, दॅट डायझो ग्रुप अटॅचेस टू द पॅरा पोजिशन ऑफ फिनॉल अँड फॉर्म्स, काय फॉर्म करेल, N डबल बॉन्ड N. This attaches to para position of phenol and form a orange dye. याचा ऑरेंज कलर असतो, म्हणून याला काय बोलतात, ऑरेंज डाय. याचं नाव काय, प्लस आता इथे Cl आणि इथला एक H प्लस HCl, HCl बाय प्रोडक्ट असेल, प्लस HCl. याचं नाव काय असेल मग, पॅरा हायड्रॉक्सी अझोबेन्झीन, पॅरा हायड्रॉक्सी अझोबेन्झीन. ओके, तर हे, अँड दिस इज ऑरेंज डाय. हे काय, ऑरेंज डाय कशापासून तयार झालं, डायझोनियम सॉल्ट पासून. ऑरेंज डाय काय बोलतात त्याला, बिकॉज इट हॅव अ ब्राईट ऑरेंज कलर अँड युज्ड इन डाय, देअरफॉर दिस इज ऑरेंज डाय. पॅरा हायड्रॉक्सी अझोबेन्झीन, हा अझो
कंपाऊंड असल्यामुळे आजो, याचं नाव पॅरा हायड्रॉक्सी आझोबेन्झीन. ते लक्षात घ्या, इझी रिॲक्शन आहे बघा. बऱ्याच वेळा एक्झामला पण विचारली जाते. काही काही ऑरेंज डाय आणि येलो डाय मधला फरक नाही कळत. जेव्हा फिनॉल सोबत रिॲक्शन होते तेव्हा ऑरेंज डाय तयार होतो, जेव्हा ॲनिलीन सोबत रिॲक्शन होते तेव्हा येलो डाय तयार होतो. हाऊ विल यू प्रिपेअर ऑरेंज डाय फ्रॉम द डायझोनियम सॉल्ट? त्यावेळेस काय फिनॉल सोबत रिॲक्शन करायची डायझोनियम सॉल्टची. डायझोनियम सॉल्ट रिॲक्ट विथ फिनॉल in a mild basic condition gives the parahydroxyazobenzene means orange dye. Reaction कशी झाली? This Cl replaces the hydrogen atom of para position of phenol and that nitrogen attaches to para position. इथं अझो ग्रुप किंवा डायझो ग्रुप निघून गेलाय का? नाही, तो जशाच तसा आहे, म्हणून रिटेन्शन ऑफ डायझो ग्रुप मध्ये येते रिॲक्शन. दुसरी एक रिॲक्शन आहे, दिस डायझोनियम सॉल्ट. आज डायझोनियम सॉल्ट react with aniline in same mild basic condition. aniline सोबत रिॲक्ट होते. इथं असं लिहिलं तरी चालतं. aniline सेम माइल्ड बेसिक कंडिशन, सेम टाइपची रिॲक्शन होते, फक्त इथं फिनॉलच्या ठिकाणी काय aniline. that डायझोनियम सॉल्ट reacts with aniline in mild basic condition. It hydrogen of para position of aniline replaces by Cl and this nitrogen attaches to para position and forms. इथं असं हे करू शकतो मी, N डबल बॉन्ड N. This is the para amino azobenzene. पॅरा अमायनो आझोबेन्झीन, पॅरा अमायनो आझोबेन्झीन असं नाव आहे. यालाच बोलतात येल्लो डाय. याला काय बोलतात? येल्लो डाय. ओके, या दोन रिॲक्शन आहेत. प्रिपरेशन ऑफ येल्लो डाय फ्रॉम बेन्झीन डायझोनियम सॉल्ट अँड प्रिपरेशन ऑफ ऑरेंज डाय फ्रॉम बेन्झीन डायझोनियम सॉल्ट. ओके, या रिॲक्शन आहेत. रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग रिटेन्शन ऑफ डायझो ग्रुप. ओके, आणखीन एक रिॲक्शन आहे, रिॲक्शन ऑफ डायझोनियम सॉल्ट विथ फ्लोरोबोरिक ऍसिड HBF4. ते आपण बघूयात. नेक्स्ट रिॲक्शन ऑफ डायझोनियम सॉल्ट विथ फ्लोरोबोरिक ऍसिड. फ्लोरोबोरिक ऍसिड फॉर्म्युला HBF4. त्याचे रिॲक्शन डायझोनियम सॉल्ट सोबत कशा होतात आपण बघूयात. तर सी बेन्झीन डायझोनियम सॉल्ट, बेन्झीन डायझोनियम सॉल्ट बरोबर आहे. बेन्झीन डायझोनियम सॉल्ट रिॲक्ट्स विथ फ्लोरोबोरिक ऍसिड HBF4. HBF4 फर्स्टली फॉर्म्स, काय फॉर्म करेल तो? इथला H आणि इथला Cl रिप्लेस होईल, HCl निघून जाईल, BF4 मायनस तेवढं इथं अटॅच होईल. ओके, N ट्रिपल बॉन्ड N इथं प्लस इथं BF4 मायनस. ओके, and when this heated we will get a fluorobenzene. जेव्हा आपण हे हीट करू we will get a fluorobenzene. आपल्याला काय भेटतं? फ्लोरोबेन्झीन F. ओके, डायझो रिप्लेस होतो, डायझोनियम सॉल्ट रिप्लेस होतो, फ्लोरोबेन्झीन प्लस N2. फक्त हीट करायचं त्याला, दुसरं काही नाही करायचं. प्लस N2 प्लस BF3, आणखी पुन्हा BF3. When benzene diazonium salt react with fluoroboric acid, then it forms the benzene diazonium fluoroboride. Okay, benzene diazonium चा तो सॉल्ट होतो. Okay, and when that heated we will get a fluorobenzene तयार होतं. But when we heat that compound in the presence of copper powder and NaNO2, तर हाच कंपाऊंड आपण फक्त हीट केला तर फ्लोरोबेन्झीन तयार झालं. ओके, बाय लिव्हिंग द डायझो ग्रुप लिव्ह होऊन. बट वेन वी हीट दॅट कंपाऊंड, हा कंपाऊंड आपण हीट केला इन प्रेझेन्स ऑफ कॉपर पावडर
कॉपर पावडर अँड NaNO2 च्या प्रेझेन्समध्ये तोच कंपाऊंड जर हिट केला तर वी विल गेट अ नायट्रोबेन्झीन. NaNO2 च्या प्रेझेन्समध्ये आपण हिट करतोय, काय भेटेल आपल्याला? वी विल गेट अ नायट्रोबेन्झीन. इथं डायझो ग्रुप रिप्लेस होऊन त्या ठिकाणी काय अटॅच होईल? नायट्रो ग्रुप अटॅच होईल. NaNO2 प्लस NaF, ओके, नायट्रोबेन्झीन प्लस NaF प्लस BF3 प्लस N2, डायझो ग्रुप तर रिलीज होऊ शकतो. ओके, हे आहे रिॲक्शन ऑफ डायझोनियम सॉल्ट विथ फ्लोरोबोरिक ॲसिड. ओके, फ्लोरोबोरिक ॲसिड सोबत रिॲक्शन होऊन आपल्याला फ्लोरोबेन्झीन, आणि जर कॉपर पावडर आणि NaNO2 सोबत आणखी हिट केलं तर वी विल गेट अ नायट्रोबेन्झीन. ओके, या दोन रिॲक्शन आहेत. ओके, डायझोनियम सॉल्टच्या नोट डाऊन करात. या सर्व रिॲक्शन आपण मागच्या लेक्चरमध्ये डायझोनियम सॉल्ट कसा तयार करायचा ते बघितले, आणि तो कसा स्टेबल आहे ते पण बघितले. आणि या लेक्चरमध्ये आपण अराईल डायझोनियम सॉल्टच्या सर्व रिॲक्शन बघितल्या. पहिल्यांदा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, त्यानंतर रिॲक्शन ऑफ डायझोनियम सॉल्ट विथ रिटेन्शन ऑफ डायझो ग्रुप, ओके, ऑरेंज डाय आणि येलो डाय, आणि त्यानंतर रिॲक्शन ऑफ डायझोनियम सॉल्ट विथ फ्लोरोबोरिक ॲसिड हे बघितले. आजच्या दिवस एवढं पुरेसं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हिन्सबर्ग टेस्ट वगैरे आपण बघूयात. ओके.